रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजे आफ्टर मेनोपॉज पती पत्नींचं जीवन कसं असावं किंवा पती पत्नीने आपला संबंध ठेवावा का न ठेवावा लक्षात ठेवा. आणि संबंध ठेवण्याची इच्छा आपली राहण्यासाठी स्त्रियांचीही आणि पुरुषांचीही आपण काय करावं, काय खाण्यात यावं की जेणेकरून आपलं जसं अगोदरचं मासिक पाळी होते त्यावेळचं जे जीवन आहे म्हणजे लग्न झाल्यापासून मेनोपॉजपर्यंत जसं आपण जीवन आनंदाने जगलो दोघंही, तशा पद्धतीनं इथून पुढे सर्वसाधारण लक्षात ठेवा कुठल्याही अगदी पती पत्नींना मासिक पाळी बंद व्हायच्या अगोदर 25 वर्ष लक्षात ठेवा या गोष्टी, आणि मासिक पाळी बंद झाल्यानंतर ही 25 वर्ष आपणाला हे सेक्शुअल लाईफ किंवा एकमेकाशी जी संबंध ठेवण्याचे दिवस आहेत ते आनंदाने उपभोगता आले पाहिजेत. मग हे उपभोगण्यासाठी आपण नॅचरली काय करावं, कारण मासिक पाळी थांबल्यानंतर बंद झाल्यानंतर फिमेलच्या शरीरामधील बरेच काही हार्मोनल चेंजेस होतात. त्यातल्या त्यात इस्ट्रोजिनची लेवल अतिशय कमी होते. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्यामुळं स्त्रीची चिडचिड होते किंवा याला स्त्री नकार देते किंवा आता काय ह्याच्या पाठीमागचं आयुष्य सर्व ह्याच्यातच गेलं ना, आता मुलं आपली मोठी झाली अशी, म्हणजे तिचा दोष नसतो त्याच्यामध्ये. इस्ट्रोजिनची लेवल कमी झाल्यामुळं या इस्ट्रोजिनला ड्राईव्ह करणारा जो ओव्हरीमध्ये FSH मुळे तयार होणारे जे फॉलिकल्स आहेत, हे फॉलिकल्स ओव्हरियन फॉलिकल्स, त्याला ग्राफियन फॉलिकल्स असं म्हणतात, हे तयार होण्याची क्रिया बंद झालेली असते. आणि त्या ग्राफियन फॉलिकलमधलं थेका इंटरना हा जो पार्ट आहे तो इस्ट्रोजिन सिक्रेट करत असतो. मात्र त्याच्यासाठी पिच्युटरी ग्लँड म्हणजे बरोबर हायपोथॅलॅमसला अटॅचड असलेली पिच्युटरी ग्लँड तिचं फंक्शन व्यवस्थित असणं हे आवश्यक. आणि पिच्युटरी ग्लँडला ड्राईव्ह करणारा कोण आहे? ब्रेन आहे. आता नीट लक्ष द्या बरं का, पुरुषामध्येही सांगतोय आणि स्त्रीमध्येही सांगतोय. पुरुषामध्येही ऑल सेक्स हार्मोन्स असतात, स्त्रीमध्येही सर्व प्रकारचे हार्मोन्स असतात. ऑल फरक काय आहे दोन्हीमध्ये तो समजून घ्या. पुरुषामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजिनचं प्रमाण अतिशय कमी असतं, मात्र टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असतं पुरुषामध्ये. आणि स्त्रियामध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन, ऑक्सिटॉसिन, प्रोलॅक्टिन हे जे हार्मोन आहेत यांचं प्रमाण जास्त असतं, मात्र टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असतं. मग आता मासिक पाळी बंद होणं म्हणजे ओव्हरीमध्ये अंड तयार होणं बंद. ओव्हरीमध्ये म्हणजे ज्याला आपण काय म्हणजे अंडाशय म्हणतो, दोन्हीकडच्या बाजूला 2 असतात, त्यामध्ये अंड तयार होणं बंद झालेलं असतं. ते बंद झाल्यामुळं इस्ट्रोजिनच्या लेवलवरती परिणाम होतो, परंतु त्या इस्ट्रोजिनचे परिणाम असे होतात की सेक्शुअल आर्ग पूर्णपणे कमी होतो. आणि आफ्टर 40 पुरुषामध्येही टेस्टोस्टेरॉन हा कमी होतो. त्याच्यामुळं दोघांचीही चिडचिड होते, भांडणं होतात या गोष्टीवर. तर दोघांनी इथं समजून घेणं आवश्यक आहे. मुलं जरी मोठी झाली तर आपल्याला एक सेपरेट रूम असावी की ज्या रूममध्ये तुम्ही दोघेजण एकमेकाची दुःख वाटू शकाल. आणि हे लाईफ सेक्शुअल लाईफ हे पहिल्यासारखी लेवल आता न राहिल्यामुळं हार्मोनची आठवड्यातून 1-2 दिवस, पण तेही होण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे आहे? पुरुषांनी काय खावं, स्त्रीने काय खावं, पुरुषांनी काय करावं, स्त्रीने काय करावं हे मी पुढं सांगतोय. मात्र दिस इज अ नॅचरल प्रोसेस, लक्षात ठेवा. ही सिक्वेन्स आहे आणि ही सिक्वेन्स मेंटेन करण्यासाठी
पुढं मी बऱ्याच काही प्रोसेस सांगतोय, त्याच्यावरती लक्ष द्या. आता दोघांमध्येही लक्षात ठेवा, फिमेलमध्ये इस्ट्रोजिन आणि मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन यांचा कंट्रोल, यांना ड्राईव्ह करणारं कोण आहे? पिच्युटरी ग्लँड. लक्षात ठेवा, पिच्युटरी ग्लँडला ड्राईव्ह करणारं कोण आहे? ब्रेन. आणि ब्रेनला ड्राईव्ह करणारं कोण आहे? माइंड. म्हणजे ॲक्च्युली माइंड इज अ सेक्स ऑर्गन ऑफ बोथ, म्हणजे दोघांचाही, पुरुषाचाही आणि स्त्रीचाही. सिक्वेन्स लक्षात आलं का बघा तुमच्या? एक म्हणजे तुमची मनाची चिडचिड असेल तर तुमच्यामध्ये मन शांत नसेल तर ब्रेन तुमचा शांत राहू शकत नाही. त्याच्यामुळं पिच्युटरी ग्लँडचं फंक्शन बदलतं. त्याच्यामुळं टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन सिक्रेट केले जात नाहीत. आणि हे सिक्रेट न केल्यामुळं अवयवाच्या भावना पूर्णपणे नाहीशा होतात. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट कोण आहे? तर माइंड इज ड्रायव्हर. मग ते शांत पाहिजे आहे. मन शांत होण्यासाठी आपणाला जेव्हा दोघांना लाईफ 25 वर्ष म्हणतोय मी, कमीत कमी 25 वर्ष, म्हणजे 45ला जर तुम्हाला मेनोपॉज आलेली असेल तर इथून पुढे 25 वर्ष म्हणजे 70 वर्षाच्या आयुष्यापर्यंत दोघेही आनंदाने, लक्षात ठेवा, सेक्सचा आनंद घेऊ शकतात. मात्र मी सांगतोय या पद्धतीनं. आणि हे कुठल्याही प्रकारचं म्हणजे कोणीही तुम्हाला न सांगितलेली माहिती. तर एक म्हणजे ज्या दिवशी आपणाला हे मानसिक आहे, लक्षात ठेवा, आपण पुरुषाने काय करावं की आपल्याला म्हणजे पुरुषाची पावर एवढीशी कमी झालेली नसते, पर स्त्रीला आपणाला रेडी करायची. आणि स्त्री रेडी होणं म्हणजे तिचं माइंड चेंज करणं पूर्णपणे हे आवश्यक आहे. मग माइंड चेंज कधी होईल लक्षात ठेवा. तर अशा स्त्रीला डोकीला एक खोबरेल तेल घेऊन डोकीची पूर्णपणे तिच्या पूर्ण डोकीची मालिश करावी. त्या पाठीमागच्या मानाच्या ज्या शिरा आहेत लक्षात ठेवा त्या चोळाव्यात. पाठीमागचा हा भाग जसा तुमचा दुखतो तसा तिचाही दुखतो. सर्वस्वी सोडून ती तुमच्या जीवावर आलेली असते. मुलं मुलांच्या नादात असतात, मुली मुलींच्या नादात असतात. तिची काळजी कोणच करणार नसतं. तिची काळजी फक्त तुम्हीच करता. आणि तुम्ही जर या गोष्टीला नकार दिल्यामुळं तुम्ही जर तिच्याशी भांडत असेल तर आयुष्यामध्ये पुन्हा तुमचं सेक्शुअल लाईफ हे उत्कृष्ट राहू शकत नाही. त्यासाठी पूर्णपणे पायाचे गोळे हे दुखत असतं, हे लक्षात ठेवा. तर ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीनं कराल त्या वेळेला माइंडली खूप काही चेंजेस तिच्या माइंडमध्ये हे तुम्ही करत असतानाच खूप काही चेंजेस होतील. आणि जे तुम्ही म्हणताय ना संकट, की इस्ट्रोजिनची लेवल कमी झाल्यामुळं की वजायना ड्राय राहते आणि त्याच्यामुळं सेक्स करण्यासाठी त्रास होतो. तर ह्या प्रोसिजर तुम्ही अप्लाय करा. ह्या प्रोसिजर तुम्ही अप्लाय जर केल्या तर लक्षात ठेवा तिथे क्लायटॉरिस आहे वजायनाच्या पार्टमध्ये. तेथील क्लायटॉरिस हे त्याचं सिक्रिशन चालू करून बर्थॉलिन ग्लँड्स आहेत त्याचं सिक्रिशन चालू होईल, लक्षात ठेवा. किंवा स्केनीज ग्लँड्स आहेत तिथे. या ग्लँड शरीरभर तुम्ही मस्तपैकी तेल लावून पूर्ण भागाची, पुढच्या भागाची, पूर्ण शरीराच्या भागाची मालिश केल्यामुळं पूर्णपणे माइंडमध्ये चेंज होतो. आणि असं तुम्हाला आठवड्यातून एकदा दोनदा गॅप देऊन जशा पद्धतीनं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने. आता हीच उलट प्रोसेस स्त्रीसुद्धा पुरुषाच्या बाबतीत करू शकते. लक्षात आलं का तुमची? पुरुष थकून आलेला आहे याच्यासाठीच नव्हे पुरुष थकून आलेला आहे त्याच्या डोक्याला तेल लावून तेलाने मालिश करून. असं कधी तुम्ही एकमेकामध्ये आपुलकीचं नातं तुम्ही ठेवता का? आणि हे आपुलकीचं नातं न ठेवल्याने अगदी तुम्ही माझ्या मुलांप्रमाणे आहात आणि
या गोष्टी तुम्हाला गाईड करणं हे मी महत्त्वाचं समजतो. म्हणजे जी मला काय भगवंतानी बुद्धी दिलेली आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला गाईड करतो. मग आपल्या खाण्यामध्ये काय असावं की जेणेकरून सर हे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाहीत. तर हिरव्या भाजीपाल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पालक, गाजर, लक्षात ठेवा, बीट, ह्या ज्या भाज्या आहेत या आहारामध्ये आपल्या सकाळ सायंकाळ या समावेश असणं फार महत्त्वाचं आहे. आणि दोघांच्याही बाबतीमध्ये लसूण हा फार महत्त्वाचा आहे. कारण लसूण असं आहे लक्षात ठेवा की जो तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे तर का होतं, सेक्शुअल ड्राईव्ह कमी का होतं, कारण अशा वेळेला शरीरामध्ये सर्वच अवयव शिथिल झालेले असतात. का तर सर्क्युलेशन तिथपर्यंत म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित न राहिल्याने HBचं प्रमाण कमी जास्त झाले हा जनरली प्रॉब्लेम निर्माण होतो. मग कधी कधी स्त्रियांना गरम होणे याचा त्रास होतो. परंतु हलकीच तुम्ही डोकीवरती मालिश करा. नको तुम्ही म्हटलं तरी सुद्धा सी इज अ रेडी फॉर सेक्शुअल ॲक्ट. अगदी मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. त्यानंतर पुरुषांनी आल्याचा चहा पिणं आवश्यक आहे. ज्या गोष्टी मी सांगतोय किंवा दोघांनीही सायंकाळी झोपायच्या अगोदर इलायची एक इलायची चावून खाणं फार महत्त्वाचं आहे. फळामध्ये खरबूज, टरबूज ज्याला कलिंगड म्हणतो किंवा द्राक्ष असतील किंवा सफरचंद असेल किंवा डाळिंब असेल, असे पदार्थ आपल्या आहारामध्ये जर ठेवले लक्षात ठेवा. किंवा सोयाबीनची भाजी असेल, इस्ट्रोजीन ज्या पदार्थामुळे वाढेल आणि आपल्या साथीदाराला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही राहिला तर माझ्या मते आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही एकत्रित यायला काही अगदी मानसिक बरं का लक्षात ठेवा. बरं हेच व्हावं असंही काही नाही. याच्यामध्ये माइंड सॅटिस्फॅक्शन इज अ मस्ट. लक्षात ठेवा सर्व काही फक्त सेक्शुअल ॲक्टनीच मिळतं असं नाही. मनाची समाधान, मनाचं समाधान, पुस्तक वाचावीत, एकमेकाला विनोद सांगावेत, सदैव हसरं राहावं आणि फ्रीली माइंडेड असावं. लक्षात ठेवा एकमेकाची दुखणी एकमेकाला सांगता आली पाहिजेत. आपण जेवढं तुम्ही आपल्या साथीदाराच्या बाबतीत केअरफुल वागाल, त्यांची काळजी घ्या, तेवढा तुम्हाला समोरून पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. असे आणखीन भरपूर पदार्थ आहेत लक्षात ठेवा. शेंगदाणा, आल्मंड म्हणजे बदाम, त्यानंतर काजू, हे काय करायचे, किंवा तीळ, खसखस. आता हे असे पदार्थ मी सांगायला लागलो आहे की जेणेकरून तुम्हाला इथून पुढं त्या पदार्थाची उणीव शरीरामध्ये बसल्यामुळे तुमचे गुडघे दुखायला सुरुवात होते, कंबर दुखायला सुरुवात होते. त्या अशा पदार्थाची हे पदार्थ मिक्सअप करून एकत्रित चटणी बनवावी. लक्षात ठेवा थोडीशी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून मस्तपैकी हे तीळ, खसखस कच्चे बरं याला भाजायची आवश्यकता नाही. त्यानंतर खोबरं थोडंसं, जे जे पदार्थ याच्यामध्ये लागतात ते पदार्थ मी सांगायला लागलो. शेंगदाणे थोडेसे भाजून, कच्चे शेंगदाणे नको, थोडेसे भाजून त्याच्यामध्ये. आता हे आपलं काजू आणि बदाम हे कच्चे टाकले तरी सुद्धा चालतात. मस्तपैकी एका डबेमध्ये ते भरून ठेवायचे. लक्षात ठेवा. आणि जेवण करताना सायंकाळच्या जेवणाच्या वेळेला, सकाळच्या जेवणाच्या वेळेला त्यातली थोडी चटणी दोघांनी खाल्ली तर शरीराला, आता बाहेरून जे तुम्ही सप्लिमेंट पुरवता इथं आवश्यकता आहे. लक्षात ठेवा विटॅमिन B2ची, विटॅमिन B6ची, मिनरल्सही आवश्यक आहे.
जेणेकरून सर्व प्रकारचे पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातील असं पाहावं। यातूनही काही कोणाला जर अडचण आली तर फोन नंबर दिलेला असतो, त्याच्यावरती कॉल करा किंवा भेटा, त्यांना योग्यच गायडन्स केला जाईल। भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो। कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। विठ्ठला 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 विठ्ठला।